रायगड, महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. मी मनापासून स्वागत करतो आणि धर्मवीर आपण धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे 1 किलो आता 2 करतो. त्याच्या पोस्टर लॉन्च साठी उपस्थित ज्येष्ठ अभिनेते महाराष्ट्र भूषण अशोक सराफजी आणि बॉलिवूडचे सुपरस्टार बॉबी देओलजी, आपले सचिन पिळगावकरजी, महेश कोठारेजी आणि दिघे साहेबांचं ज्यांनी भूमिका केली ते प्रसाद ओक आणि माझी भूमिका केली त्या जीचे आपले उमेश बन्सल, जानोलकरजी, मंगेश देसाई आहे, त्याची टीम सगळी आहे. सर्वांचं मी मनापासून आज स्वागत करतो आणि आजच्या या धर्मवीर मुक्काम पोस्ट भाग 2 ला खूप खूप शुभेच्छा देतो. मंगेश आणि त्याच्या टीमचं मनापासून अभिनंदन करतो. खरं म्हणजे हा धर्मवीर सिनेमा 2022 ला आपण केला. मंगेशने आणि त्याची टीम, प्रवीण तरडे आणि त्यांची टीम सगळी काम करत होती. मला म्हणाले म्हणजे याला सहकार्य पाहिजे. आता आनंद दिघे साहेबांच्या सिनेमाला सहकार्य देणं म्हणजे मला स्वतःला एक भाग्यवान समजण्यासारखं आहे. कारण धर्मवीर आनंद दिघे साहेब माझे गुरुवर्य, त्यांच्या सावलीत मी माझी वाटचाल सुरू झाली, शिकलो, वाढलो आणि राजकारणाचे, समाजकारणाचे धडे घेतले. त्याची कार्यपद्धती पाहिली मी. मैं आपको कहा था जब थोड़ा समय में एक बार हम समय में बैठेंगे तो बताऊंगा उनके बारे में, पूरे जीवन के बारे में. कुठली राज्य सत्ता नसताना, कुठलंही सत्तेचं पद नसताना जनतेच्या हृदयावर त्यांनी एक असं अढळ स्थान निर्माण केलं होतं की आनंद दिघे हा पंचाक्षरी मंत्र झाला होता. कुणाचंही सुखदुःख असू द्या, कुणाचं कौटुंबिक असू द्या, कुणाचा शाळेचा प्रवेश असू द्या, कुणाचा हॉस्पिटलचा उपचार असू द्या, अगदी मोठमोठी कामं जे सगळं थकून भागून आल्यानंतर एक शेवटचा रस्ता, जो आखरी रस्ता कहते हैं, वो आखरी रस्ता धर्मवीर आनंद दिघे साहब का आनंद आश्रम था. सगळीकडून हरल्यानंतर माणूस तिकडे पोचायचा, परंतु रडवेला चेहरा, दुःखी चेहरा घेऊन जाणारा माणूस पुन्हा जाताना हसत मुखाने जायचं हे मी पाहिलंय. आखिरी रेलवे पकड़ के, ट्रेन पकड़ के लोग आते थे और सुबह की पहली ट्रेन पकड़ के जाते थे. आखिरी ट्रेन कितने बजे होता है? 1 बजे, 12:30 1 बजे बनती है और सुबह पहली ट्रेन पकड़ के जाते थे. इतना समय देते थे लोगों को, इतका वेळ ते लोकांना द्यायचे आणि आम्ही त्यांच्या सोबत काम करायचो. कार्यकर्ते म्हणून आम्हाला अभिमान होता कि आनंद दिघे साहेबांबरोबर आम्ही त्यांच्या सोबत काम करतोय. हमें भी बहुत गर्व था, अभिमान था कि ऐसे शख्स के साथ हम काम कर रहे हैं जो
जनता ने उनको सर आंखों पे उठाकर रखा है। हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा शब्द परवलीचा अंतिम शब्द, आदेश आला की मग काय कुठलाच विचार नाही, फायनल तो शब्द पूर्ण कर, हे आम्ही पाहिलंय. आणि गुरु शिष्याचं नातं आम्ही पाहिलं त्यांच्यात. आणि त्यांचं व्यक्तिमत्व, त्यांचा संघर्ष, त्यांचा लढा सर्वसामान्य लोकांसाठी होता, जनतेसाठी होता, सर्वसामान्य माणसाला न्याय देण्यासाठी होता. त्यांचं काहीच वैयक्तिक काही नव्हतं. त्यांचं बँकेत खातं पण नव्हतं प्रसाद. आणि असं व्यक्तिमत्व महाराष्ट्रामध्ये, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून एवढं लोकप्रिय झालं. आणि दुर्दैवाने ते नको ते घडलं आणि आम्हाला सोडून गेले. हा दुःखद प्रसंग पचवण्यासारखा नाही, न पचणार आहे. आज एक एक क्षण असं जात नाही की आनंद दिघे साहेबांची आठवण होत नाही. प्रत्येक पावलोपावली दिघे साहेबांची आठवण येते. ते त्यांचे शब्द, अरे एकनाथ, आजही कानावर पडल्यासारखे वाटतात. आज मी मुख्यमंत्री आहे या राज्याचा. मी मुख्यमंत्री म्हणून नाही तर या राज्यातल्या जनतेचा सेवक म्हणून मी स्वतःला समजतो. कारण मला जी संधी मिळाली आहे या महाराष्ट्रातल्या जनतेची सेवा करण्याची, आज तसा मला महाराष्ट्र में ऐसा इंफ्रास्ट्रक्चर, तो आज देश में नंबर 1 महाराष्ट्र है इंफ्रास्ट्रक्चर में. कहीं से भी कहीं जाना होगा तो ईस्ट से वेस्ट जाओ, साउथ से नॉर्थ जाओ, कहीं से भी किसी भी कोने से कहीं भी जाना है, कुठं पण जायचं असेल तर 6 ते 7 तासापेक्षा जास्त लागणार नाही. 5000 किलोमीटर का एक्सेस कंट्रोल ग्रिड रोड का बना है. पत्रकारों को सबको काम आएगा. आणि म्हणून आता मी आपल्याला एवढं सांगतो, 2 वर्ष झाली. 2 वर्षामध्ये आम्ही जे रखडलेले प्रकल्प होते ते आम्ही पूर्ण केले. कारशेड कंप्लीट झालं. 10 वर्ष मागे गेलो असतो आपण जर कारशेड बंद राहिला असतो. मेट्रो 2, मेट्रो 7, मेट्रो 3, मेट्रो 2, मेट्रो 7 सुरू झालं. मेट्रो 3 आता 13.5 किलोमीटर आता चालू होतोय. 13.5-15 लाख लोक डेली प्रवास करणार तिथून. आज खूप मोठ्या प्रमाणावर, आज 2 वर्ष झाली म्हणून थोडं मी याच्या बरोबर थोडं बोलतो, संधी घेतो. महाराष्ट्रामध्ये आज मोठ्या प्रमाणावर उद्योग येत आहेत, इंडस्ट्री येते आहे. आपल्याकडे पोटेन्शियल आहे, इन्फ्रास्ट्रक्चर आहे, कनेक्टिव्हिटी आहे, स्किल्ड मॅनपॉवर आहे. आज आम्ही महिलांसाठी देखील योजना केली. मुख्यमंत्री माझी लाडकी बहन, सब लड़कियों को एजुकेशन, हायर एजुकेशन फ्री गवर्नमेंट ने कर दिया है. मामा सराफ साहेब, आपल्याला मी सांगतो, 1 वाजता मला एक फोन आला होता. एका मुलीने आत्महत्या केली. कशासाठी? मुलींना अर्धी फी सरकार भरत होती त्यांची, पण अर्धी फी भरायची ऐपत, कॅपॅसिटी पॅरेंट्स मध्ये नव्हती, म्हणून तिने आत्महत्या केली. मी त्याच दिवशी रात्री उच्च शिक्षण मंत्री आपले चंद्रकांत दादा पाटिल यांना फोन केला. 2 बजे मैं रात को फोन किया. बोले एक ऐसा सुसाइड हुआ है, आधी फीस भर नहीं पाए इसलिए सुसाइड किया. उसी दिन हमने निर्णय लिया कि पूरी फीस लड़कियों को माफ करेंगे, उसकी फी हम भरेंगे. उसका भी निर्णय, त्याचाही निर्णय आम्ही घेतला.
शेतकऱ्यांसाठी निर्णय घेतला, युवकांसाठी अप्रेंटिसशिप 10,000 रुपयापर्यंत आपण महिन्याला देतोय. ते अप्रेंटिसशिप करेल कंपनीमध्ये, ट्रेनिंग घेईल, त्याला नोकरी मिळेल. 10 लाख वर्षाला युवकांना 10 लाख रुपये. असे अनेक निर्णय आम्ही घेतले. आता थोडं संधी मिळाली म्हणून सांगतो. शेतकऱ्यांसाठी निर्णय घेतला 7.5 HP पर्यंत जे पंपानी शेती करतात त्यांना वीज बिल माफ केलं. खूप मोठे मोठे निर्णय आम्ही घेतले आणि त्याच्याबद्दल मी वेगळी पत्रकार परिषद घेणार आहे. आणि म्हणून हा जो काही अर्थसंकल्प आमचा विषयाचा आणि निर्धाराचा अर्थसंकल्प आहे, सर्वसामान्यांना न्याय देणारा अर्थसंकल्प आम्ही केला, त्याचंही मला समाधान आहे. माझे सहकारी दोन्ही माझे सहकारी उपमुख्यमंत्री देवेंद्रजी अजितदादा आणि आमचं सर्व मंत्रिमंडळ, सर्व विभागाचे मंत्री, सर्व आमदार, सगळ्यांच्या सहकार्याने 2 वर्षामध्ये सरकारने खूप निर्णय घेतले आणि शासन आपल्या दारीसारखे अनेक कार्यक्रम राबवले आणि त्याचे मला समाधान. तुम्हाला सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो मी. आणि पुन्हा धर्मवीर पार्ट 2 ला शुभेच्छा देतो. मंगेश देसाई, प्रवीण तरडे यांचं अभिनंदन करतो. प्रसाद यांनी याच्यामध्ये देखील जबरदस्त काम केलेलेच असेल. शेतीने पण शेतीची जबाबदारी यावेळी जास्ती आहे आणि पुन्हा हा सिनेमा महाराष्ट्रात नाही, देशात नाही, जगभरामध्ये सर्व लोक पाहतील आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांचं जीवन चरित्र जे आहे हे बघायला मिळेल आणि त्यातून प्रेरणा मिळेल, ऊर्जा मिळेल, अशा प्रकारच्या अपेक्षा आणि शुभेच्छा व्यक्त करतो. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना धन्यवाद.